नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। 3 दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन। डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे देश कृषी क्षेत्रात स्वावलंबी झाल्याचे प्रतिपादन। डॉक्टर भाऊसाहेब देशमुख हे खऱ्या अर्थाने जनतेचे भारतरत्न, भाऊसाहेबांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही। लाखो रुपये किमतीच्या ओलाच्या वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याचा ग्राहकांचा आरोप। लाखो रुपये खर्च करूनही ओलाच्या वाहनात समस्या कायम। आता भोड प्लांट पर्यंत कचरा वाहून नेणे झाले सोपे। कचरा उचलण्यासाठी महापालिकेला मिळाले 3 कचरा कॉम्पॅक्टर। गायगाव रेल्वे गेट ते राधिका ऑइल मिल पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था, रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा नागरिकांचा आरोप। आता सविस्तर बातम्या। जलवायू परिवर्तनामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे फडणवीस म्हणाले, तर कृषी विद्यापीठाने क्लायमेट चेंज या विषयाचा अभ्यास करताना वातावरणाच्या बदलाचा परिणाम होणार नाही असे अनुकूल वाण विकसित करण्याची गरज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। ते कृषी विद्यापीठात ॲग्रोटेक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून 17,000 मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे। त्याविषयीची पहिली टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। 2026 पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून होईल असे मत व्यक्त केले। अकोल्यातील कृषी विद्यापीठात आयोजित ॲग्रोटेक प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते की आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या आणि मागणी बरोबरही आहे। शेतकऱ्यांना आपण अर्धे दिवस रात्री देतो, अर्धा दिवस दिवसा देतो, त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी परवड होते आणि म्हणून आपण या ठिकाणी सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली। मला सांगताना आनंद वाटतो की पहिली जवळपास 3,000 मेगावॅटचं आपलं टेंडर झालं, त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता त्याचं साधारणपणे 15-20 दिवसात आपण वर्क ऑर्डर देऊ आणि 9 महिन्यामध्ये आपण ते काम पूर्ण करायला सांगतो। एकूण आपल्या शेतीकरता आपल्याला जवळपास 17,000 मेगावॅट वीज द्यावी लागते। ही सगळी वीज या 3 वर्षामध्ये आम्ही सौरवर आणतो आणि ती सौरवर आल्यामुळे जवळपास आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा 12 तास वीज ही अखंडितपणे। नैसर्गिक शेती अभियान सुरू केले आहे। मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येणार आहे। जलसंधारणाची कामं करत आहोत। शेतीमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे जावे लागेल। शेतकऱ्यांपर्यंत ही नैसर्गिक शेती हा विषय पोहोचवण्याची गरज आहे। त्याचबरोबर विषमुक्त शेती हे ब्रीदवाक्य पुढील काळात अंमलात आणावे लागेल। या नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी असून उत्पादकता वाढवणारी आहे। नैसर्गिक शेतीमध्ये विद्यापीठाने काम करावे। राज्य सरकार हवी ती मदत या विषयात करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। त्याचबरोबर पुढील बजेटमध्ये अकोला कृषी विद्यापीठाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तरतूद करत मोठा निधी देण्याची घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली। उत्पादकता ती वाढवण्याच्या दृष्टीने आपल्याला नैसर्गिक शेतीकडे जावं लागेल आणि त्या दृष्टीने देखील आपण आता अनेक प्रयोग सुरू केलेले आहेत जे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहेत। विषमुक्त शेती हा आपला पुढच्या काळातला एक आपलं ब्रीदवाक्य असणार आहे। ते काही एका दिवसात होणार नाही, पण निश्चितपणे केलेले प्रयोग हे अतिशय चांगले आहेत। त्याच्यामध्ये उत्पादन खर्च कमी होतोय, त्यातनं उत्पादकता वाढते आहे, शेतकऱ्यांचं प्रॉफिट वाढत आहे आणि म्हणून आता येत्या काळामध्ये या नैसर्गिक शेतीकडे आमच्या विद्यापीठाने अधिक प्रमाणात ते काम करावं आणि त्याकरता तुम्हाला लागेल ती संसाधनं ही राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याकरता आम्ही निश्चितपणे तयार। या कार्यक्रमात राज्याच्या प्रोत्साहनपर 50,000 रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची ओरड या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी केली। यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तांत्रिक अडचणी दूर करत हे प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले। या कार्यक्रमात भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त फडणवीस यांनी अभिवादन केले।
कृषी क्रांतीचे प्रणेता तथा देशाचे पहिले कृषी मंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला येथे दिली। ते कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते। कृषी क्रांतीचे प्रणेते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने 27 ते 29 डिसेंबर दरम्यान आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी कृषी महोत्सवाचे उद्घाटन फीत कापून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे कार्य मोठे असून ते प्रत्येकाच्या मनातील भारतरत्न आहेत, त्यामुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळावा याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारला विनंती केली आहे असे प्रतिपादन केले। त्यानंतर त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य करण्यास नकार दिला। महाराष्ट्र सरकारने मी स्वतःही यापूर्वी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे भारतरत्न आहेतच। त्यांचं जे कार्य आहे ते खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातले भारतरत्न आहेत आणि ते रिकॉग्निशन मिळावं अशा प्रकारची सगळ्यांची इच्छा आहे। त्या संदर्भात आम्ही देखील केंद्र सरकारला विनंती केली। डॉक्टर देवेंद्र फडणवीस झाले आहेत आणि काही लोकांनी त्यावर सुद्धा टीका केली आहे। ठीक आहे, टीका करणारे करत असतात। तुम्ही इलेक्ट्रिक गाडी ओला घेणार असाल तर ही बातमी पहा। यात ज्या ग्राहकांनी गाड्या घेतल्या त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि मगच ओला ही इलेक्ट्रिक गाडी विकत घेण्यासाठी लाखाच्या वरची बुकिंग रक्कम द्या। डिक्की उघडी असल्याचे कारण सांगत ओला गाडी ही चालता चालता थांबत असल्याची तक्रार ग्राहकांची आहे। त्यामुळे ओला गाडीच्या मागे वाहन चालविणारे आणि ओला गाडी चालविणारे चालक यांच्या जीवाला धोका असल्याचे चित्र आहे। त्यामुळे या अशा तांत्रिकदृष्ट्या बिघाड असलेल्या गाड्यांची दुरुस्तीला कंपनी 15 दिवस ते 60 दिवस लावत असल्याची तक्रार मिर्झा वकार बेग यांनी केली आहे। वारंवार कंपनीला तक्रार केल्यानंतर देखील कंपनी ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत नाही अशी ओरड ग्राहकांची आहे। तर याविषयी कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला। 1,35,000ची गाडी घेतल्यावर देखील कंपनीकडून सर्व्हिस मिळत नसल्याचा आरोप मिर्झा वकार बेग यांनी केला आहे। ओलाचे गीतानगर स्थित कंपनीच्या शोरूम मधून ही गाडी घेतली, पण ती दुरुस्तीसाठी 15 ते 60 दिवस शोरूम मध्येच न्यावी लागल्याची ओरड मिर्झा वकार बेग यांनी केली आहे। वारंवार कंपनीकडे तक्रार केल्यानंतर देखील सेवेच्या नावाने बोंब असल्याचे शरीफ नगर येथील रहिवासी मिर्झा वकार बेग यांनी म्हटले आहे। ये गाड़ी है S1 Pro ओला, ये मैंने 3 महीने हो गए लिया। जिस दिन गाड़ी की डिलीवर लिया था उसी दिन गाड़ी के अंदर प्रॉब्लम आया था, तो आज तक इन लोगों ने रिपेयर करके ही नहीं दिए। 3 बार उसका पार्ट बदले लेकिन रिपेयर पूरी तरह से करे नहीं। हर टाइम बोलते हम पार्ट बदल के देते, पार्ट बदल के देते। और एक इसमें घातक प्रॉब्लम है, रनिंग में चलते रोड के ऊपर दोनों ब्रेक मारते ऐसी गाड़ी गड़ जाती है। ऑटोमेटिक गाड़ी स्लिप होती हुई भी जाती, आड़ी टेढ़ी होती हुई भी जाती। पीछे लोगों ने मेरे भी 2-3 बार ठोके। ये घातक लेवा जानलेवा है और ये प्रॉब्लम सॉल्व करते नहीं, ना गाड़ी बदल के भी देते नहीं, ना रिपेयर भी देते नहीं। इसलिए इनकी लोगों के गाड़ियाँ आप लो मत, मेरा आपसे आवेदन है। ओला इलेक्ट्रिक या कंपनीची ओला S1 एअर ही गाडी मिर्झा वकार बेग यांनी 27 सप्टेंबर रोजी खरेदी केली होती, पण खरेदीच्या दिवशीच गाडी रस्त्यात अचानक बंद पडत असल्याची तक्रार समोर आली। कंपनीच्या तात्काळ ही बाब लक्षात आणून दिल्यावर देखील कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार मिर्झा वकार बेग यांनी केली आहे। त्यांनी एकाच दिवशी 2 गाड्या घेतल्या होत्या, पण दोन्ही गाड्यांमध्ये तांत्रिक अडचण समोर येत असल्याचे मिर्झा वकार बेग म्हणाले। डिस्प्ले हॅग होणे, डिक्की उघडी असल्याचा तांत्रिक फॉल्ट दाखविणे, मशीनमध्ये आवाज येणे, मोटारमध्ये आवाज येणे आदी अनेक अडचणी ग्राहकांना येतात असा आरोप सय्यद तस्लीम यांनी केला आहे। लिए थे 1 साल पहले बुकिंग किया था जब लॉन्च हुई थी। अभी इसको बुक होने के बाद में 2 महीने इन्होंने लेट गाड़ी दिया पेमेंट करने के बाद में, और आज प्रॉब्लम एक नहीं 10 से 12 प्रॉब्लम है इसके अंदर में। चक्का पकड़ता है गाड़ी का सब। राना करके इसमें जो व्यक्ति है उसने इसको कम से कम 5 से 8 बार इसका रिपेयरिंग कर चुका है। अभी ये कम से कम गाड़ी यहाँ 25 दिन से यहाँ खड़ा है गाड़ी, 25 दिन से उन्होंने अभी तक कुछ रिप्लाई नहीं दिया। यहाँ पे सर्विस वाला कोई बंदा नहीं है। सर्विस का आप देख सकते हैं यहाँ पे कितनी सी जगह एक बंदा सर्विस कर रहा है। सेल्स वाले 2-3 बंदे हैं, सेल्स वालों को बोले तो बोलते हमारा कुछ नहीं है, सर्विस वाले अलग है।
ठीक है, रनिंग में गाड़ी सबसे बड़ा प्रॉब्लम इसके अंदर में कि रनिंग में पूरा जीरो हो जाता है रेटिंग। ठीक है। घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत भोड येथे प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवरून कचरा उचलून प्रकल्पापर्यंत नेण्यात येत आहे। यासाठी आता महापालिकेने 3 कॉम्पॅक्टर खरेदी केली असून त्यामुळे इंधनाची बचत व पैशाची बचत सुद्धा होणार आहे। घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत अकोला शहराजवळील भोड येथे 45 कोटी रुपये खर्च करून बायोगॅस वेस्ट प्रोसेसिंग प्लांट आणि बायो मायनिंगचा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते, ते आता पूर्ण झाले आहे। अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नायगाव डम्पिंग ग्राउंड कचरामुक्त करण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न सुरू होते। घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत बांधण्यात आलेल्या बायो मायनिंग प्रकल्पातून लवकरच कचरा उचलला जाईल अशी अपेक्षा होती, परंतु काम कासवगतीने सुरू असल्याने डम्पिंग ग्राउंडवर कचरा वाढत चालला होता। बायो मायनिंग प्रकल्पही पुन्हा पुन्हा बंद करण्यात येत होता। महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्या कडकपणामुळे पुन्हा बायो मायनिंगला सुरुवात झाली आहे। त्याला गती देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी स्वतः दिल्याने बायो मायनिंगचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे। हाच नवीन येणारा कचरा मोठमोठ्या वाहनांमध्ये भरून भोड येथे पाठवला जात आहे। येथे साचलेला घनकचरा काढणे सोपे जावे यासाठी महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत कचरा कॉम्पॅक्टर ट्रॅक खरेदी केली असून 8 कॉम्पॅक्टर पैकी 3 कॉम्पॅक्टर महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आले आहेत। या कॉम्पॅक्टरमुळे खडकी आणि नायगाव येथील ट्रान्सफर स्टेशन प्रभावीपणे काम करेल। प्रेशरसह कॉम्पॅक्टरमध्ये कचरा भरता येईल। सुमारे 4 टिप्पर भरता येतील एवढा कचरा एका कॉम्पॅक्टरमध्ये भरता येईल। 45 लाख रुपये किंमत असलेल्या या कॉम्पॅक्टरमध्ये 10 टन कचरा लोड केला जाऊ शकतो। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर कचरा नेला जाऊ शकतो, त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे इंधन बचत होणार। त्यामुळे नायगाव परिसरातील डम्पिंग ग्राउंड परिसर हा कचरामुक्त होण्याची चिन्ह दिसत आहेत। गेल्या काही महिन्यांपूर्वी डाबकी रोड येथील रेल्वे गेट ते राधिका ऑइल मिल या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, पण काही दिवसातच या रस्त्याने आपला दम तोडला आहे। त्याचा परिणाम या भागातील नागरिकांसोबत ग्रामीण भागातील नागरिकांना सोसावा लागत आहे। याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप नागरिकांकडून लावण्यात आला आहे। अकोला महानगरपालिकेने हद्दवाढीनंतर शहरालगत असलेले ग्रामीण भागातील अनेक परिसर समाविष्ट करून त्यांचा विकासाच्या कामाला हाती घेतले होते, पण समाविष्ट झालेल्या परिसरामध्ये अद्यापही विकास हा थातुरमातुर स्वरूपाचा झालेला दिसून येत आहे। डाबके रोड परिसरातील राधिका ऑइल मिल ते रेल्वे गेट पर्यंत असलेल्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था काही महिन्यातच झाली आहे। या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या 2-3 महिन्यांपूर्वी झाले असून या रस्त्याने आपला दम तोडला आहे। या रस्त्याची अवस्था बघता मोठ्या प्रमाणात डांबर निघाल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत। त्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। रात्रीच्या वेळी रस्त्यावर पथदिवे नसल्याने अपघात घडण्याची दाट शक्यता आहे। रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांनी केली आहे। दादा हा ना आपला काय म्हणतात राजेश म्हणजे रेल्वे गेट पासून तर कॅनवल पर्यंत म्हणजे पूर्ण डाबकी रोडच इथून जाणारा रस्ता जागे जागेवर गड्डे झालेले आहे। आमच्या इथं इतके गड्डे झालेले आहेत की म्हणजे इथं जाणारे व्यक्ती रोडनं पडतात, छोटे छोटे बाळ असतात गाडीवर ते पण पलटी होऊन जातात आणि ते गड्डे असे पडल्यानंतर त्या वाच्यात त्यांना खूप मार लागते आणि खूप म्हणजे हे होते। त्याच्यानंतर अँब्युलन्स वगैरे जाते, ज्या गर्भधार महिला असतात त्या महिला जाताना त्या महिला असं खालीवर होते। त्या मागात एक अँब्युलन्स गेली त्यावेळेस त्या महिला अँब्युलन्स मधून बाहेर इथं माझ्याकडे उभं राहिल्या म्हणजे खूप त्रास होता म्हणजे गड्डे आहेत म्हणजे खूप विचित्र ऍक्सिडेंट होतात इथं आणि एक गड्डा नाही इथं तो 10-12 गड्डे झालेले आहेत। केलं होतं डांबरीकरण त्यांनी 2 महिने आधी, म्हणजे आता 2 महिने आधी एक वेळा केलं होतं आणि रस्ता झाला होता 2-3 महिन्या आधी, पण ते तसंच पूर्ण असं उखडून जाते। त्याच्याने मग आम्हाला खूप त्रास आहे। हे छोटे छोटे आम्ही राहतो रोडवर म्हणून उचलून घेतो छोटे छोटे बाळ, जर ते उचलल्या नाही गेले तर मग त्या बाळांचं काय? हे म्हणजे काय सरकारला समजत नाही काय? रस्ते किती बेकार काम होऊन राहिले, छोटे छोटे बाळ असतात नाही इथं। ये राजेश्वर नगर का रोड है, यहाँ से 2 किलोमीटर रोड पूरा खराब है। रास्ते में आने जाने वाले लोग गिर जा रहे, रास्ते में गाड़ी सहित गिर जा रहे। इसको बनाने की कृपा करो जरा। स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांचे शिक्षणासोबतच सहकार, कृषी आणि इतर क्षेत्रातील सामाजिक उत्थानाचे कार्य हा एक अविस्मरणीय क्रांतिकारी इतिहास म्हणून सिद्ध झालेला आहे।
त्यांनी स्वतः उच्च शिक्षित होऊन त्या प्रवाहात अनेकांच्या जीवनाला विकासाची दिशा देण्यासाठी अवघे आयुष्य खर्ची घातले, असे भावनिक प्रतिपादन डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंती उत्सव प्रसंगी मान्यवरांनी केले। अकोला शहरातील महसूल कॉलनीतील शाश्वत अकोला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयात स्वर्गीय भाऊसाहेबांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हारार्पण वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय भाऊसाहेब देशमुख यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी माजी मुख्याध्यापक देशमुख समाज उपाध्यक्ष के.व्ही. देशमुख डोंगरगावकर, प्राध्यापक संजय देशमुख, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व अकोला जिल्हा देशमुख समाज अध्यक्ष संजय एम. देशमुख निंबेकर, पत्रकार प्रिंटर राजेंद्र देशमुख व शाश्वत कंपनी संचालक विश्वासराव देशमुख यांनी भाऊसाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी मनोगते व्यक्त केली। या कार्यक्रमाला वसंतराव देशमुख नारखेडकर, देशमुख समाज जागृती मंडळ अध्यक्ष संजय देशमुख कंझारेकर, अश्विन देशमुख, राजाभाऊ देशमुख कवठळकर, यशवंत देशमुख, योगेश देशमुख, हरीश देशमुख, अंकुश देशमुख, प्रवीण देशमुख, शरद किन्होळकर व इतर समाज बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन अश्विन देशमुख यांनी केले। ज्यामध्ये कृषी तंत्रज्ञान, शिक्षण ह्या सगळ्या बाबींचा समावेश आहे। आज आपण पाहतो, आजपासून आपल्या पीकेव्हीमध्ये कृषी प्रदर्शनी सुरू होऊन राहिली आहे। तर या प्रदर्शनीची सुरुवातच नेमकी भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाऊसाहेबांनी दिल्ली या ठिकाणी केली आणि जागतिक कृषी प्रदर्शन त्या काळामध्ये भरलं की ज्या प्रदर्शनामुळे भाऊसाहेबांची प्रसिद्धी, भाऊसाहेबांची भारताची सगळ्या जगामध्ये प्रसिद्धी झाली। अशा प्रकारचं प्रदर्शन म्हणजे 50-60 वर्षापूर्वी भाऊसाहेबांनी त्या ठिकाणी आयोजित केलं होतं। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव शेत शिवारात अज्ञात चोरट्यांनी स्प्रिंकलरचे नोझल चोरून नेल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। या संदर्भात बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करूनही पोलीस कारवाई करीत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे। अकोला तालुक्यातील तसेच बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या डोंगरगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील स्प्रिंकलरला लावण्यात आलेले नोझल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे। डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये गहू, हरभरा तसेच भाजीपाला पिकांची पेरणी केली। या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलरला लावण्यात आलेले नोझल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पिकांना पाणी द्यावे तरी कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे। चोरी गेलेल्या स्प्रिंकलरच्या नोझलबाबत बोरगाव पोलीस स्टेशनला अनेकदा शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या, परंतु याबाबत कोणतीच कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। डोंगरगाव, शिसामासा, शिसा बोंदरखेडा, कुंभारी या भागातील आमच्या शेतकऱ्यांचे भरपूर नोझल चोरीला गेलेले आहेत। जवळपास 50 ते 60 कास्तकाराचे नोझल चोरीला गेलेले आहेत आणि पोलीस स्टेशनला रिपोर्टसुद्धा शेतकऱ्यांनी दिलेले आहेत, पण पोलिसांनी येऊन पंचनामा केला पण अजूनही चोरटे हाती सापडले नाहीत। चोराईनं अक्षरशः आमच्या भागामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। सिसा, मासा, कुंभारी, बाबुळगाव येथील शेतकऱ्यांचे मेटलचे नोझल चोरटे रात्रीला पसार करत आहेत, चोरी करत आहेत। त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे। निवेदन देऊन सुद्धा त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही। तरी विनंती आहे याकडे SP साहेबांनी निवेदन दिल्यात येईल आणि योग्य ती कारवाई त्यांनी करायला पाहिजे आणि नोझल चोरीचा त्याला आळा बसायला पाहिजे। अकोट तालुक्यातील कुटासा येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 3 दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। बुधवारी या महोत्सवाची सांगता पालखी सोहळ्याने करण्यात आली। गावातील प्रमुख मार्गाने या पालखीने मार्गक्रमण केले। कुटासा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्ताने कुटासा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने 3 दिवसीय जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवामध्ये श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत भाऊसाहेबांची जयंती साजरी करण्यात आली। 27 डिसेंबर रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख जयंती महोत्सवानिमित्त श्री शिवाजी विद्यालयातून भव्य पालखी काढण्यात आली। यावेळी शाळेतील मुलींच्या लेझिम पथकाने यामध्ये सहभाग घेतला। ही पालखी गावातील प्रमुख मार्गाने मार्गस्थ झाली होती। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या पालखीने गावातून मार्गक्रमण केले। समोर मुलींचे लेझिम पथक, त्यामागे अत्यंत आकर्षकरित्या
फुलांनी पालखी व पालखीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती। जयंती उत्सवानिमित्त आयोजित या पालखी सोहळ्यात विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील गुलजारपुरा ते भीमनगर रस्त्यावर चिकन मटन विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून उघड्यावर मांस विक्री होत असल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी करीत आहेत। जुने शहरातील गुलजारपुरा ते भीमनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मटन व चिकन विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून रस्त्याच्या दुतर्फा मटन आणि चिकन विक्रेत्यांच्या हातगाड्या व खोके लागले आहेत। मटन व चिकन कापून उघड्यावर ते विक्रीसाठी टांगले जात आहे। त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच दुर्गंधी पसरलेली असते। या दुर्गंधीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिलांना नाकावर हात ठेवून रस्ता ओलांडावा लागतो। ठिकठिकाणी रस्त्यावर हातगाडी लावून उघड्यावर मांस विक्री होत असल्यामुळे या रस्त्यावर अस्वच्छता निर्माण झाली असून मांसाचे तुकडे, हाडे, कोंबडीची पिसे आदी रस्त्याच्या कडेला फेकले जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। महापालिका प्रशासनाचे या चिकन मटन विक्रेत्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे या मुख्य रस्त्यावर उघड्यावर चिकन व मटन विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। ही बाब लक्षात घेता या चिकन व मटन विक्रेत्यांचे अतिक्रमण महापालिका प्रशासनाने हटवावे अशी मागणी करण्यात येत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। 3 दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन। डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे देश कृषी क्षेत्रात स्वावलंबी झाल्याचे प्रतिपादन। डॉक्टर भाऊसाहेब देशमुख हे खऱ्या अर्थाने जनतेचे भारतरत्न, भाऊसाहेबांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही। लाखो रुपये किमतीच्या ओलाच्या वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याचा ग्राहकांचा आरोप। लाखो रुपये खर्च करूनही ओलाच्या वाहनात समस्या कायम। आता भोड प्लांट पर्यंत कचरा वाहून नेणे झाले सोपे। कचरा उचलण्यासाठी महापालिकेला मिळाले 3 कचरा कॉम्पॅक्टर। गायगाव रेल्वे गेट ते राधिका ऑइल मिल पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था, रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा नागरिकांचा आरोप। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।